आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणत्या बँकांकडून सर्वात अधिक कर्जमाफी मिळणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या बँकांचा समावेश असणार, त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, किती हेक्टरपर्यंत कर्जमाफी मिळणार आणि कोणते शेतकरी यापासून बाधित राहू शकतात, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपला आजचा विषय आहे की कर्जमाफीच्या याद्या तयार झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना ह्या बँकांकडून मिळणार शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ। तर कोणकोणत्या त्या बँक आहे आता आपण ते समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेती संबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या ह्या चॅनलवर मिळत असते। तर शेतकरी बांधवांनो, आपला आजचा जो विषय आपण बघितला तर तो बघितला शेतकऱ्यांच्या याद्या तयार झालेल्या आहे। शेतकऱ्यांना ह्या बँकांकडून मिळणार सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ। कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी आणि बळीराजाला कर्जाच्या विलाख्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या जे आपले कर्जमाफीचं नाव आहे ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी आता वेगाने सुरू झालेली आहे। अशातच जर आपण बघितलं तर कृषी क्षेत्राला उभारणी देण्यासाठी आपल्या राज्याने सुरू केलेली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जी कर्जमाफी यांच्या नावाने जी कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे, यात जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांकडून जी माहिती संकलित करण्याचं जे काम होतं ते आता पूर्ण झालेलं आहे। जर आपण बघितलं तर 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज व मुद्दल व व्याज माफ केले जाणार आहे, अशी सुद्धा माहिती आपल्यासमोर आलेली आहे। या संबंधीची माहिती राज्य शासनाकडे आता सादर सुद्धा करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं, राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जे थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती थेट शासनाकडे सुद्धा आता प्रसिद्ध पाठवलेली आहे। यामध्ये जर बघितलं आपण कृषी कर्जामध्ये सर्वाधिक वाटा हा जिल्हा बँकांचा आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर जिल्हा बँकांनी सप्टेंबर 2025 पासून जर आपण बघितलं तर थकबाकीदार शेतकऱ्यांचा सर्वाधिक वाटा हा जिल्हा बँकांचा असतो, त्यामुळे सर्वाधिक लाभ सुद्धा आपल्याला जर बघितलं तर जिल्हा बँकांनाच मिळणार आहे। जर आपण बघितलं आता जर यामध्ये मूळ रक्कम आणि व्याजांचा सरसर पुरेपूर समावेश करण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर या सर्वांची माहिती जी आहे ती आता लवकरच पोर्टलवर सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे। जर आपण बघितलं तर 2.25 लाख नियमित कर्जदार सुद्धा केवळ थकबाकीदारच नव्हे तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा दखल आता ही राज्य शासनाने घेतलेली आहे आणि त्यांना सुद्धा जर आपण बघितलं तर शासन नवीन निर्णयाच्या सुद्धा प्रतीक्षेत आहे की जमलंच तर असं होणार आहे की 50 ते 75 लाखापर्यंत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। जर आपण बघितलं तर जे शेतकरी रेग्युलर भरतात त्यांना 100% प्रोत्साहन अनुदान हे मिळणार आहे, म्हणजे त्यांना सुद्धा अनुदान हे मिळणारच आहे। कर्जमाफी मिळणार, पण त्यांना आधारित ही कर्जमाफी जी मिळणार ती आधारवर मिळणार आहे। म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत हे कर्ज मिळणार आहे। नियमित कर्जफर करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। अशातच आपण बघितलं, मात्र या दोन्ही लाभांसाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार, ती म्हणजे आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे। शासनाच्या नियमानुसार लाभार्थी शेतकऱ्यांना आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुमचं तसं नसेल तर तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित राहावे लागू शकते। आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी अथवा प्रोत्साहन जे अनुदान आहे ते जमा केले जाणार आहे। जर आपण यामध्ये बघितलं तर त्यामुळे शेतकऱ्यांची जी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया आहे ही पूर्ण करणे सुद्धा गरजेचे आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात सुद्धा आलेले आहे। जर शासनाच्या सूचनेनुसार माहिती शासनाच्या पोर्टल उपनिबंधक कार्यालयाकडून भरण्यात आलेला आहे। पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू नये हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला सुद्धा ही कर्जमाफी मिळणार आहे आणि सरसकट 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी असणार आहे आणि जर तुम्ही रेग्युलर भरत असाल तर तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे मिळणार आहे। कर्जमाफी जूनमध्ये केव्हाही होऊ शकते, कारण त्याची आता जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे। ही होती शेतकरी बांधवांनो संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।